आज सकाळी सकाळी आपल्या बाळाचं ना सगळं आवरून झालं होतं. आता आपल्या घरात दुसरे एक बाळ आले, तर ह्या बाळाची पण तेवढीच काळजी घेतली जाते. आणि आपलं बाळ आणि ह्याच्यामध्ये फक्त 2-4 दिवसाचा फरक आहे, त्याच्यामुळे मी पण ह्याच्याशी खूप कनेक्टेड आहे. या पाडीला गोंजारत होते ना, त्याच वेळी आपल्या मना खूप मोठ्यानं भुकत होता. समजतच नव्हतं, जसं काय तो आपल्याला काहीतरी सांगत होता. कोंबड्या पण ओरडत होत्या. सगळ्यांनी इकडे तिकडे बघितलं तर अंगणात खूप मोठा साप एका साईडला जाऊन बसलेला, तिथून त्याला काय हलता येईना, कारण मोन्या आणि कोंबड्या एका साईडने होत्या. त्यामुळे पप्पाने लगेच सर्प मित्रांना फोन केला. लगेच ते 5 मिनिटात आले आणि त्यांनी हा साप बिनविषारी साप आहे. शेतकरी म्हणल्यावर सापाचं येणं जाणं काय नवीन नसतं. ही धामण होती जी की बिनविषारी असते. बघितलं ना, भीतीपोटी लोक मारून टाकतात त्याला, पण इथं सर्पमित्र होते जे 5 मिनिटात लगेच येणार होते. त्यांनी पटकन सापाला पकडलं आणि घेऊन गेले. त्यावेळेस ना या दोघांनी, मोन्याने वाघ्याने, ही दोन्ही कुत्रे आहेत आपली, तर या दोघांनी गोनस आली होती, तर त्या गोनसला हलूच दिलं नव्हतं. शेवटी सर्पमित्र आले तेव्हा पण, आणि ते घेऊन गेले. तेव्हा पण व्हिडिओ पप्पाने मला पाठवला होता, पण तो माझ्याकडनं डिलीट झाला होता. आणि हा व्हिडिओ काही मी शूट केला नव्हता, हा व्हिडिओ पप्पाने शूट केला होता. मी तर खूप दूर होते ह्याच्यापासून. आता एडिट करताना बघते तरी सुद्धा मला भीती वाटते. त्या उन्हाळ्यामुळे ना असे साप निघत राहतात, कारण थंडावा शोधत असतात ते बसायसाठी. तसं बघायला गेलं तर ही शेतकऱ्यांचे मित्रच म्हणायला पाहिजे, कारण उंदरं वगैरे खाऊनच ही जगत असते धामण. पण तरीही बघितले की खूप भीती वाटते. चला पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. बाय.